महाविद्यालयाची ओळख विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित निलंग्यात डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांचे प्रतिपादन. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येणं ही गौरवाची बाब असते. 3 वर्षाच्या मेहनतीचं फळ म्हणजे पदवी. पदवीबरोबरच बदलत्या काळानुसार वेगळ्या प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांनी समजून आणि शिकून घेतली पाहिजेत. गुणवंत विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाची ओळख विद्यापीठाच्या परिसरात होते आणि म्हणून महाविद्यालयाची ओळख ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित असते, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव ज्ञानेश्वर पवार यांनी व्यक्त केले. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय आणि महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यासारख्या कंपन्या भारतात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमुळे मोठ्या झाल्यात. शिक्षण घेतलेल्या मुलांना सामान्य कामाची लाज वाटते, परंतु आजच्या बदलत्या काळानुसार वेगवेगळी कौशल्य शिकून कोणतेही काम मनापासून करा, त्यातच समाधान आणि यश आहे. कोणतंच काम छोटं नाही, मोठं नाही, काम हे काम असतं, असा संदेश त्यांनी दिला आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले संपादक विचारवंत श्री संजय आवटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या संदर्भात विविध वाटा कशा खुल्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली आहे, प्रगतीचे प्रवेशद्वार आहे. विद्यार्थी शिकत असतात, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी प्रश्नांची उत्तरे न देता उत्तरे शोधण्याची धमक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायला हवी. आज समाज माध्यमांचा वापर विद्यार्थी भरपूर प्रमाणात करत आहेत. माध्यम आणि विचार एकत्रितपणे पुढे केले पाहिजेत. तुम्ही क्षेत्र कोणतेही निवडा, त्यात मनापासून काम करा, तुम्हाला यश हमखास मिळेल, असा सल्ला त्यांनी या निमित्ताने दिला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले की पदवीप्राप्त पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा वापर स्वतःची प्रगतीबरोबरच देशाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि विकासासाठी करावा. देशातील अलीकडील घटना पाहता आव्हानांना समर्थपणे तोंड देत मिळालेल्या संधीचं सोनं करा, आनंदी आयुष्य जगण्याचा संदेश त्यांनी यावेळेस दिला आहे. आणि विचारमंचावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव श्री बब्रुवानजी सरतापे, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कर्मवीर कदम, महाराष्ट्र औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, परीक्षा विभागाचे प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांची उपस्थिती होती. या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात पदवी आणि पदव्युत्तर विभागातील कला, विज्ञान, वाणिज्य, औषध निर्माण शास्त्र, संगणकशास्त्र, व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखेतील 174 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठाच्या गीताने झाली. प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर BR गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर AM मुळजकर, डॉक्टर GG शिवशेट्टे, डॉक्टर NV पिनमकर, डॉक्टर भालके, प्राध्यापक संदीप सूर्यवंशी यांनी तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर हंसराज भोसले यांनी मानले.